तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. खरं तर राज्यावर आधीच 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, पण अजूनही कर्ज वाढलं पाहिजे आणि त्याशिवाय त्यातून कमिशनखोरीतून टक्केवारीतून आपल्या राजकारणाला पैसा उपलब्ध होणार नाही. या हेतून मोठमोठे खर्चिक असे प्रकल्प घोषित करायचे आणि त्यातून पैसा मिळवायचा हाच एकूण राज्यकर्त्यांचा सूर दिसतो. त्यामध्ये सामान्य शेतकरी भूमिपुत्र भरडला गेला तरी बेहत्तर, परंतु आम्हाला पैसा मिळाला पाहिजे ही मानसिकता. आज शहरांना पाणी पाहिजे म्हणून दडपशाहीचा वरवंटा फिरवून शाही प्रकल्प असेल किंवा काळू प्रकल्प असेल असे प्रकल्प लादायचे. जवळजवळ 25-30 हजार नागरिकांना बेघर करायचं, गावं का पाण्याखाली बुडवायचं. आणि एवढं असून सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला या उक्तीप्रमाणे आज ठाणे जिल्ह्यातल्या किती तालुक्यामध्ये पाणी टंचाई आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्प किती आहेत आणि त्यातले शेतीला पाणी किती मिळालं, ठाणे जिल्ह्यातल्या स्थानिकांना प्यायला पाणी किती मिळालं आणि शहरांनी पाणी किती पळवलं याचा खरं तर लेखाजोखा आम्हाला मिळाला पाहिजे. ठाणे जिल्ह्याची भौगोलिक पातळी बघितली तर ठाणे जिल्हा समृद्ध जिल्हा आहे. याच्यामध्ये भरमसाठ प्रमाणात धरण आहे. शहापूर असो का मुरबाड, जानेवारी अखेरीस इथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवली जाते. अशा प्रकारचे धरण बांधले जातात, पण येथील स्थानिकांना इथे पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवते. पण मोठ्या प्रमाणात इथे तेच आमचं म्हणणं आहे की समन्यायी पाणी वाटप सूत्र कुठं गेलं, कुठं गेलं तुमचं धोरण? एवढ्या सगळ्या लोकांना बेघर करून गावाच्या गावं पाण्याखाली बुडवून तुम्ही जे काही जलाशय उभी केली त्यातनं ठाणे असेल, मुरबाड असेल किंवा अन्य खेड्यापाड्यात छोटे मोठे तालुके आहेत, त्या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारीपासून ते जून महिन्यापर्यंत आमच्या आया बहिणींना डोक्यावर हंडे घेऊन वनवन भटकावं लागतं. लाजा नाही का वाटत आहे ना? मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.